अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यासाठी अनेकांना त्यांची काळजी वाटते। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। अजितदादांच्या विमान अपघातावरती मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त, तर बीएसआर कंपनीच्या विमानांवरती बंदी घालण्याचीही मागणी। अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या वेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। काही माहिती किंवा पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या। रोहित पवारांच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचा सल्ला। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांची फिल्डिंग। मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी। विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। मुंबईमध्ये आदित्य आणि राज ठाकरे एकत्र। शिवाजी पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचा काका पुतण्याच्या हस्ते शुभारंभ। दोघांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरील प्रश्नावर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं। मैत्री अशी ठेवायची की अनेकांचा जळफळाट व्हायला हवा। उदय सामंतांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत उद्धव ठाकरेंना लगावला टोला। भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाही। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला। बाळासाहेबांसोबत बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण। संजय राऊतांची शिंदे राज ठाकरे भेटीवरती ही भूमिका। बुलेट ट्रेनमुळे केवळ गुजरातमधील लोक महाराष्ट्रात येणार नाही, तर महाराष्ट्रातील लोकांनीही गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावा। मंत्री गणेश नाईक यांचं भाष्य। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू। पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू। मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू। माझ्या नादी लागू नका, गमावण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, यांच्या पापाचा घडा भरलाय। जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हा निशाणा। आमदार तानाजी सावंत यांना डावलून धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली। सावंतांकडून तातडीनं शिंदेंची भेट घेत तक्रार। सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, शिंदेंच्या या सूचना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झाले। 2030ला 400वी शिवजयंती भव्य करू। शिवनेरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भाऊक। शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीच विसरणार नाही, सुनेत्रा पवार यांचं भाष्य। किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची धूम। पारंपरिक पाळणाघाट छत्रपती शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंकडून मानवंदना। दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कात राज्यपालांसह महापौरांकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन। महाराष्ट्र सदनही शिवतेजाने उजळलं। संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत मंगलमय जन्मोत्सव सोहळा, तर आग्रा किल्ल्यावर शासकीय कार्यक्रमाचा थाट। शिवजयंतीनिमित्त राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका। मिरवणुकीत मावळ्यांचा ऐतिहासिक थाट, तर पारंपरिक वेशभूषा, लेझिम पथक आणि जय शिवाजीच्या जयघोषानं अवघा महाराष्ट्र झाला शिवमय। भंडाऱ्याच्या खोकरलात विनापरवाना शिवपुतळा स्थापन केल्याप्रकरणी तरुणांवर गुन्हे। शिवरायांचा तिरस्कार करणाऱ्या अधिकाऱ्याला हकलवून लावा। शिवभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा इशारा। यवतमाळमध्ये एटीएसनं केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक माहिती। फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांचं ब्रेन वॉशिंग। नवी दहशतवादी संघटना तयार करण्याचा कट उधळला। संशयास्पद हालचालींवरती एटीएसचं लक्ष। पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेची कारवाई। खराडी, बाणेर, सूस, हडपसर भागातील अवैध बांधकामं जमीनदोस्त। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात संशयास्पद कार ताब्यात। कारमधील दोघांपैकी एक मुदस्सर नावाचा व्यक्ती पुलवामातील रहिवासी। मुदस्सरनं एनआयए अधिकारी असल्याचा दावा करणारं ओळखपत्र सोबत बाळगलेलं। राजधानी दिल्लीमध्ये इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन।
भारत मंडपम इथे AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून जागतिक नेत्यांचं स्वागत. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या थीमवर आधारित AI समिट.